सत्राचे प्रवाचक आदरणीय पूजनीय श्रद्धेय प्रातस्मरणीय वाघोदा निवासी वाघोदेकर बाबाजी शास्त्री बाबांना विनंती आहे की आपण या ठिकाणी ज्ञानमंचावर आसनस्थ व्हायचं आहे। गेल्या कित्येक वर्षापासून बाबांचं मार्गदर्शन आपल्या सप्त्यासाठी होत आहे आणि होणारही आहे। म्हणून या परिसरामध्ये सत्संग असतील, वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांचं प्रबोधन असेल होत असतं। टाळ्यांच्या गजरामध्ये बाबांचं आपण स्वागत करूया। श्री दत्तात्रेय महाराज की जय। असे आदरणीय पूजनीय श्रद्धेय प्रातस्मरणीय वाघोदा निवासी आदरणीय पूजनीय बाबाजींचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। तरी बाबांच्या पूजनासाठी स्वागतासाठी आमंत्रित करतो श्रीमान सद्भक्त कमलाकर रामकृष्ण अत्तरदे भाऊंना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण आजचे प्रवाचक आदरणीय बाबांचं आपण पूजन करायचं आहे। सगळ्यांनी हात जोडायचे, ताट बसायचं। वयन सगुण महंता त्रिदंडी साधनवंता अर्पितो गंधक्षता श्री गुरुवे नमो नमः। ब्रह्मविद्येचे वेलाऊळ प्रकाशिला देवदयाळ भावसुमनांची माळ अर्पितो भावे। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। उद्धरतुं भवसागरेण पतितान् जीवान् सदा दुःखितान् दग्रेयो कृतिमां कृपापरवशश्चैतन्यमूर्तिं परम् कैवल्याध्वनिनागदेव प्रवर पान्तकृतो हेन स देवश्चक्रधरो शरण्यशरण्यो नान्तो निशं पातु मां श्रीगोपालकृष्ण। श्री दत्तात्रेय महाराज की जय। श्री चक्रपाणी महाराज की, श्री गोविंद प्रभु महाराज की जय। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। परब्रह्म परमेश्वर अवतार जगद्गुरु या मार्गाशी आदकारण असलेलं परमेश्वर अवतार श्री दत्तात्रेय महाराजांच्या अवतार दिनाच्या निमित्ताने गेली 23 वर्षापासून अखंडपणे संपन्न होत असलेला हा श्री दत्तात्रेय प्रभू अवतार दिन सप्ताह आणि या सप्ताहाच्या निमित्ताने या 5व्या दिवशी या ठिकाणी संपन्न होत असलेली ही प्रवचन सेवा या सांगवी गावाला किंवा सांगवीमध्ये असलेले सर्व जे काही सद्भक्त मंडळी आहेत की जवळजवळ आपण दुसऱ्या टप्प्यापर्यंत पोहोचलेलो आहोत की या गावातील सर्व सद्भक्तांना त्या ईश्वर ज्ञानाचा ईश्वर भक्तीचा त्या ठिकाणी माहिती व्हावी, ज्ञान व्हावं आणि त्यांनी आपल्या आत्मकल्याणाचा त्या ठिकाणी उद्धार करून घ्यावा, आत्मकल्याणाचं ज्ञान आत्मसात करावं यासाठी अखंडपणे एक तप नाही तर जवळजवळ दुसऱ्या तपापर्यंत आपण पोहोचलेलो आहोत। या सप्ताहासाठी गेली 23 वर्षापासून अखंडपणे अविरत कष्ट घेत असलेले आमचे मार्गदर्शक श्रद्धास्थान आदरणीय श्रद्धेय श्री चक्रधर संस्कृत महाविद्यालयाचे प्राचार्य, या श्री दत्त मंदिर सांगवी मंदिराचे संचालक
आचार्य प्रवर श्री बाबाजी आणि या सोहळ्यासाठी जवळजवळ 7 ते 8 वर्षापासून ज्यांच्या सुसूत्र अशा सूत्रधारातून त्या ठिकाणी संपन्न असलेला हा सोहळा असे आदरणीय सद्देय गुरुबंधू विनोददादा शास्त्री आंबेकर, तसेच माझे परमस्नेही आदरणीय सद्देय महंत श्री बिटरगावकर बाबाजी, माझे परमस्नेही आदरणीय सद्देय महंत श्री पुरुषोत्तम दादाजी बिडकर, आदरणीय सद्देय महंत श्री गोपालदादाजी आणि जायच्या देवाच्या या महास्थानापासून या ठिकाणी ज्यांचं आगमन झालेलं आहे या सोहळ्याच्या निमित्ताने असे आदरणीय सद्देय संत मंडळी आणि या सांगवी गावातील सर्व तपस्विनी माता भगिनी सद्भक्त मंडळी की गेली 2 वर्षापूर्वी या ठिकाणी बाबांनी आज्ञेनुसार बाबांच्या या ठिकाणी मला ही सेवा प्राप्त झाली होती आणि बाबांनी त्या ठिकाणी सांगितलं होतं की गेली 22 वर्षापासून 21 वर्षापासून या ठिकाणी ही सेवा चालू आहे की ज्यावेळेस माणसाच्या अंतःकरणामध्ये सर्व जगाच्या ठिकाणी जे काही जन आहेत की यांचं आपलं तर भलं झालं परंतु सर्वांचं भलं व्हावं, सर्वे सुखिना संतु सर्वे संतु निरामय, की आपण तर या ठिकाणी त्या परमेश्वराच्या सान्निध्याने परमेश्वराच्या भक्तीने परमेश्वराच्या ज्ञानाने सुखी झालेलो आहोत, परंतु आपल्यासोबत आपले सर्व त्या ठिकाणी आपलं आत्मकल्याण करावं या ध्याने या उद्देशाने गेली इतक्या वर्षापासून बाबा या ठिकाणी आपल्यासाठी सर्व हे प्रपंच उभा करतात आणि तो प्रपंच उभा करत असताना आपल्या सर्वांची साथ आणि आपण केलेले त्या ठिकाणी सहकार्य की त्या परमेश्वराचं ज्ञान व्हावं, त्या परमेश्वराची भक्ती समजावी, त्या परमेश्वराचा आचार समजावा, त्या परमेश्वराचा विचार समजावा, कारण माणसाचं जीवन असं होत चाललं आहे. तरी या वर्षामध्ये बऱ्याचशा लोकांना देव समजला आहे, कारण अशी सुद्धा एक फॅशन आली होती की देव नाही म्हणण्याची सुद्धा एक फॅशन आली होती नवीन आत्ता. पण देव नाही म्हणत असताना माणूस हा विसरलेला असतो की ज्या देवाने तोंड दिलं त्याच तोंडाने आपण म्हणत असतो की देव नाही आहे. त्या देवाने दिलेला तोंड बाजूला करून म्हणावं की माणसाने देव नाही आहे. आणि या वर्षात 2020ने बऱ्याचशा लोकांना ज्ञान दिलेलं आहे. हे ज्ञान युग, हे ज्ञान वर्ष जरी म्हटलं तरी काही हरकत नाही. आपल्याला बरेचसे शब्द माहिती नव्हते, ते सगळे शब्द माहिती झाले. त्याच्यामध्ये आपल्याला लॉकडाऊन माहीत झालं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला क्वारंटाईन माहीत झालं आहे, आयसोलेशन वार्ड माहीत झालं आहे, अनलॉक माहीत झालं. भरपूर ज्ञान इतकं माहीत झालं माणसाला की त्या ठिकाणी सगळ्यांनी PhD केली त्याच्यावर. परंतु ज्ञान कधी होत असतं की ज्यावेळेस माणसाच्या जीवावर येतं आणि जीवाला ज्यावेळेस माणसाला लक्षात येतं की आपल्याला याच्याशिवाय पर्याय नाही, आपल्याला माहिती असल्याशिवाय पर्याय नाही आहे. कारण आपल्याला जर त्या ठिकाणी मास्क घालायचं माहिती नाही आहे तर आपल्याला कोरोना होणार आहे. आपल्याला जर अंतर ठेवायची माहिती नसेल तर आपल्याला कोरोना होणार आहे. आपल्याला जर काढा घ्यायची माहिती नसेल तर आपल्याला कोरोना होणार आहे. म्हणून या वर्षाला नाही म्हटलं तर ज्ञान वर्ष म्हटलं तरी काही हरकत नाही. माणसाला शरीर वाचवण्याचं या ठिकाणी ज्ञान झालेलं आहे, परंतु हा सप्ताह एवढ्या करता आहे की माणसाला आपलं आत्मकल्याणाचं ज्ञान व्हावं, आत्मकल्याण समजावं आणि आत्मकल्याणाच्या मार्गातून माणसाने अमर व्हावं याकरता या सप्ताहाचं आयोजन प्रत्येक वर्षी होत असतं. कारण माणसाच्या कुठंतरी माणूस आत्म्याला विसरलेला असतो, फक्त शरीरासाठी जगत असतो की आपलं शरीर वाचलं पाहिजे, आत्म्याचं काही हो.
कारण आत्मा माणसाला जागृत करत नसतो पुन्हा पुन्हा. ज्यावेळेस माणूस स्वतःमध्ये पाहत असतो, स्वतःला विचारत असतो की मी काय करतोय, मी कशासाठी आलेलो इथं, त्यावेळेस त्याला आत्मज्ञान झालेलं असतं. आणि ते ज्ञान ज्यावेळेस आपल्याला माहिती होतं, ते ईश्वराचं ज्ञान आहे, ते ईश्वराने आपल्याला कशाला जन्माला घातलेलं आहे की आपण याच गावामध्ये, याच ठिकाणी, याच परिवारामध्ये, याच देशामध्ये, याच परिवारामध्ये माणूस होऊन जन्माला आलो आहे. काहीतरी त्या ईश्वरीचा संकेत असणार आहे की त्या ईश्वराने आपल्याला काहीतरी हेतू धरून या जन्माला घातलेला असणार आहे माणसाच्या. या पृथ्वीवर भरपूर जन्म आहेत, हे भरपूर जीव आहेत, परंतु आपण माणसाच्या जन्मात आलो आहे ते एवढ्याकरता की आपल्याला त्या आत्मकल्याणाचं ज्ञान व्हावं. की देहकल्याण तर होईलच, आपण कष्ट करू तेवढं आपल्याला भेटणार आहे, आपण त्याच्यातून सुख आपले सगळे पूर्ण करणार आहोत. पण ज्या ठिकाणी मनुष्य आत्मकल्याणाचा मार्ग शोधतो त्या ठिकाणी ईश्वराकडे जावं लागतं. आणि आपल्या या सांगवी गावाला तरी मला वाटतं ते सांगावं लागणार नाही. या ठिकाणी अशी परिस्थिती दिसते मला आज तरी की सर्व जाणत्याच्या समोर मी एक नेनता बसलो आहे, परंतु नेणत्याचं कौतुक होत असतं, जाणत्याचं त्या ठिकाणी कौतुक होत नसतं. की या सर्व ठिकाणी आपण आजपर्यंत इतके सर्व वक्त्यांचे भाषणं, वक्त्यांचं व मनोगत आपण ऐकलेले आहेत. आणि त्या बाबांचं हेच एक उद्देश आहे की या सर्व समाजाला त्या ईश्वराचे ज्ञान व्हावं, तरी आपलं जीवन सुकर करावं आणि सुखकर करून त्या ठिकाणी त्या ईश्वराची भक्ती, ईश्वराचं ज्ञान, आणि ते ज्ञान घेऊन त्या ईश्वराच्या भक्तीला लागावं, ईश्वराची भक्ती त्याला प्राप्त व्हावी. आणि ते ज्ञान ज्यावेळेस माणसाच्या ठिकाणी असतं त्यावेळेस मनुष्य त्या ईश्वराच्या भक्तीला तयार होत असतो. कारण आम्ही पाहतो की ज्यावेळेस स्वामी त्या माईमभट्टांना सांगतात की आमचं दास्य करा, त्यावेळेस स्वामी माईमभट्ट तयार होतात. की माणसाच्या ठिकाणी असलेला अहंकार, माणसाच्या ठिकाणी असलेले काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर ज्यावेळेस बाजूला सरकतात आणि मनुष्य ज्यावेळेस त्या ईश्वराला शरण जाण्यासाठी तयार होत असतो त्यावेळेस तो निर्मळ झालेला असतो, चांगला झालेला असतो. माहीमभट्टाकडे ज्ञान नव्हतं अशातला भाग नाही आहे, परंतु आत्मकल्याणाचं ज्ञान नव्हतं, फक्त देहकल्याणाचं ज्ञान होतं. माहीमभट्टांना ज्ञान नव्हतं अशातला, कारण षडशास्त्र संपन्न असलेला ब्राह्मण ज्यावेळेस त्या ईश्वराकडे पोहोचतो आणि स्वामी ज्यावेळेस त्यांना म्हणतात की हे दास्यमोचक, आमचं दास्य करा, आम्ही तुम्हाला मुक्त करू, त्यावेळेस तेव्हा दास्य कोणाचं करायचं आणि दास्य केल्यानंतर काय होणार आहे, त्या स्वामी त्यांना एक एका अवताराचं त्या ठिकाणी ज्ञान देतात. कारण मार्गादी मूळ असलेले दत्तात्रेय महाराज हे ज्ञान मार्ग जो आहे तो दत्तात्रेय महाराजांपासून सुरू झालेला आहे. तो उतरत उतरत त्या आमच्या स्वामींपर्यंत आला आणि स्वामींनी तो सर्व भक्तजनासाठी त्या ठिकाणी ते भांडार उघडलेलं आहे. आणि ते भांडार उघडलं असताना माईमभट्टासारखे भक्त त्या ठिकाणी तयार होतात आणि ज्यावेळेस त्यांच्या ठिकाणी असलेला सर्व अहंकार निघून जातो त्याच वेळेस ते ज्ञानाची प्रचिती त्या ठिकाणी येत असते की जो एक वेळेसचा अशा प्रकारचा की गंगा तीरामध्ये फिरणारा जो काही आपल्या पायामध्ये काडी बांधून, गवताची काडी बांधणारा जो ब्राह्मण आणि हातामध्ये दिवसा मशाले घेऊन फिरणारा ब्राह्मण, अहंकाराने पूर्णपणे भरलेला ब्राह्मण ज्यावेळेस रुद्धपूरला पोहोचतो आणि रुद्धपूरला पोहोचल्यानंतर एका मातंगाला विचारतो की श्रीप्रभा कुठे आहेत, आणि तुम्हाला मातंग सहजच सांगतो की आत्ताच खेळत खेळत इकडे या रस्त्याने गेले. माईमभट्ट आपल्या डोक्यावर असलेली पाठी बाजूला ठेवतात आणि साष्टांग दंड घालतात की याने मला देव दाखवला. हे ईश्वर मार्गामध्ये होत असतं की एवढा अहंकाराने पूर्णपणे भरलेला मनुष्यसुद्धा त्या एखाद्या सामान्य माणसाच्या पुढे झुकतो, कारण ईश्वर त्या ठिकाणी ज्ञान झालेलं असतं ईश्वराचं. की जे ईश्वराचं ज्ञान आहे ते माणसाला कुठंतरी लीनता आणत असतं. ज्ञान माणसाजवळ नसतं अशातला भाग नाही, कारण माणसाच्या ठिकाणी ज्ञान ज्यावेळेस जास्त होत असतं ना त्यावेळेस तो माणूस आंधळा होत असतो. की ज्ञानाची करे अंधारे ज्ञानातिगा,
की ज्यावेळेस माणसाच्या ठिकाणी ज्ञान जास्त होत असतं ते आंधळं करत असतं माणसाला. आपण कुठेतरी एखाद्या हायवेने चाललेला असतो आणि हायवेला चालत असताना आपल्याला अचानक एखादा मोठा ट्रक समोरून येतो. आपण गाडीत बसलेला असतो, आपल्याला समोरचं दिसायचं बंद होतं, अंधारात दिसत नाही, हे ठीक आहे. अंधारामध्ये दिसणं बंद होतं माणसाला, ठीक आहे. परंतु उजाड इतका पडल्यानंतर सुद्धा माणसाला दिसणं बंद होतं. कारण अंधार असल्यानंतर दिसत नाही हे स्वाभाविक आहे. परंतु जास्त प्रकाश पडल्यानंतर सुद्धा माणसाची दृष्टी बंद होते, दिसणं बंद होतं. तसं माणसाच्या ठिकाणी ज्यावेळेस ज्ञान अति होत असतं त्यावेळेस माणसाला दिसणं बंद होत असतं. त्या ठिकाणी अहंकार जन्म घेत असतो आणि त्या ज्ञानाला जर परमेश्वराच्या भक्तीची जोड असेल तर नक्कीच ते ज्ञान माणसाला नम्रता आणत असतं, माणसाच्या ठिकाणी ओलावा निर्माण करत असतं. त्याकरता त्या ईश्वराची भक्ती, त्या ईश्वराचं ज्ञान जे आहे ते त्या जसं आहे तसं जाणून घेणं त्याला ज्ञान म्हटलं जातं. आणि त्याच्या ठिकाणी ती भक्तीचा ओलावा निर्माण होत असतो. आणि ज्यावेळेस माणसाच्या ठिकाणी भक्तीचा ओलावा निर्माण होतो, माणसाच्या ठिकाणी ज्ञान पूर्ण परिपूर्ण होत असतं, त्यावेळेस माणसाची निष्ठा त्या ईश्वरावर बसलेली असते. ईश्वराच्या ठिकाणी तो समर्पित झालेला असतो. ईश्वराच्या बाजूला तो होऊ शकत नाही. आणि आपण भट्टोबासांच्या बाबतीत पाहतो की ज्यावेळेस त्या ईश्वराच्या ठिकाणी त्यांना सर्व गोष्टी भेटतात, ते ज्ञान झालेलं आहे, ते ईश्वर कोणी समजलेलं आहे, मी जीव आहे, ईश्वर तो वेगळा आहे. कारण अर्जुनाला बी जोपर्यंत तो मोहामध्ये आहे आणि मोहामध्ये असलेला अर्जुनसुद्धा त्या ठिकाणी आंधळा झालेला आहे, त्याला दिसत नाही. तो म्हणतो नाही मला जमणार नाही, मला हे काहीच करता येणार नाही, मी युद्ध करू शकत नाही. श्रीकृष्ण मला सांगतात की अरे तू फक्त निमित्त या गोष्टीसाठी, तू करायला तर उभा राहा. तर नाही, हे सर्व माझे नातेवाईक आहेत, हे सर्व माझे जवळचे असलेले आहेत. तो मोह त्याच्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. आणि ज्यावेळेस तो त्या मोहातून बाहेर पडतो त्यावेळेस तो कृष्ण मला सांगतो की नष्टो मोह स्मृतिर्लब्धा तत्प्रसादान मयाच्युत स्थितोस्मीगत संदेह करिष्य वचनम तव. की हे कृष्णा, मी आता या तुझ्या जे काही ज्ञान आहे, तुझ्या प्रसादाने मी या मोहातून माझा नष्ट झालेला आहे मोह. मी या मोहातून बाहेर आलेलो आहे आणि आता तुम्ही जे सांगाल ते मी करायला तयार आहे. करिष्य वचनम तव, की तुम्ही सांगाल तेच मी करेन. कारण ज्ञानाचं कार्य हे असतं की आपल्याला वेगळं ठेवून स्वतःला त्या ठिकाणी फक्त ईश्वराची आज्ञा आहे, ईश्वराने सांगितलेलं आहे आणि ईश्वरानेच आपल्याला या गोष्टीसाठी तयार केलेलं आहे. ज्यावेळेस माणसाचा त्रयस्थ भाव निर्माण होतो की मी फक्त या ठिकाणी निमित्त आहे. आणि अशा ठिकाणी ज्यावेळेस माणसाला आत्मज्ञानाचं कल्याण होतं की ज्यावेळेस माणसाला त्या आपल्या मूळ स्वरूपाचं ज्ञान झालेलं असतं. कारण ज्यावेळेस माणसाला त्या भूक लागलेली असते त्या ज्ञानाची की आपल्याला ईश्वर भेटला पाहिजे, ती निष्ठा निर्माण होते की नाही नाही मला ते ईश्वराचं ज्ञान झालं पाहिजे, ईश्वर त्या ठिकाणी मला भेटला पाहिजे. कधी कधी माणसं भेटतात आणि विचारतात की बाबा आम्हाला जमणार नाही हो, आम्हाला तुमच्या धर्मात यायची इच्छा असते पण धर्म आम्हाला तसंच आमच्याकडून होणार नाही. होईल का नाही आमच्याकडून ते कठोर एवढं पाळणं होणार आहे का नाही. त्याला सहजच विचारावं वाटतं आणि विचारतो आम्ही की जेवायचा अधिकार कोणाला आहे. ते विचारतात की आम्हाला ते जमणार नाही, आमचा अधिकार तेवढा नाही बाबा. आम्हाला कसं आहे, आम्हाला संसारही करावा लागतो आणि संसारातून बाहेर पडून आम्हाला तुमच्या धर्माचं आचरण होणार नाही, आमचा तेवढा अधिकारच नाही आहे. माणूस सहज अधिकारावर ढकलून मोकळा होत असतो की आम्हाला अधिकारच नाही तेवढा, आम्हाला जमेल का. त्याला सहजच विचारलं की जेवणाचा अधिकार कोणाला आहे. त्याला समजा ना की मी काय विचारतोय. तो तर असं कसं म्हणता, नाही जेवणाचा अधिकार कोणाला, ज्याला भूक लागली त्याला. कारण ज्यावेळेस माणसाला भूक लागलेली असते त्यावेळेस तो मनुष्य पहिल्यांदा घरी येईन, घरी पाहिजे काही सापडलं नाही तो हॉटेलमध्ये जाईल, हॉटेलमध्ये नाही भेटलं, पैसे नसतील तर तो कुठेतरी चोरी करेल, परंतु ते जेवणाची जी काही भूक आहे ती पूर्ण करेल.
ज्यावेळेस माणसाला भूक लागत असते ना, त्यावेळेस मनुष्य प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतःला बसवत असतो. आणि ते ज्ञानाची ज्यावेळेस भूक लागते, त्या ईश्वर भक्तीची भूक लागते, त्या ईश्वराच्या ज्ञानात आपल्या आत्मकल्याणाची भूक लागते, ईश्वराच्या भक्तीची भूक लागते, त्यावेळेस तो मनुष्य सर्व काही गोष्टी सोडून देऊन त्या ईश्वराशी निगडीत होत असतो. आणि त्याचा धर्म आहे. ज्यावेळेस स्वामी म्हणतात की झाडीता झाडीना तुडीता तुटेना तयाप्रती बोलावे, की अशा प्रकारचा जो धर्म आचरत असतो की तो कशानेच डगमगत नाही, तो कशानेच बाजूला होत नाही, तो ईश्वरासाठी तयार होत असतो. ते ज्ञान त्याच्या ठिकाणी निर्माण होत असतं. कारण ती निष्ठा त्याच्या निर्माण होते, तो विश्वास त्याच्या ठिकाणी निर्माण होतो. आणि विश्वास त्याच्या ठिकाणी निर्माण झाल्यानंतर तो मनुष्य आपल्या आत्मकल्याणाचा मार्ग शोधत असतो. कारण माणसाच्या निष्ठा ज्या ठिकाणी त्या थांबतात, निष्ठा हा शब्द सुद्धा कधी कधी गुळगुळीत होऊन जातो, तो निष्ठत असतो, तो निष्ठा म्हणून राहत नाही. की ज्या ठिकाणी ठाम आहे त्या ठिकाणी तो राहत नसतो, कधी कधी तो ढळत राहतो, कधी कधी बाजूला होत राहतो. आणि ज्यावेळेस माणसाला त्या विश्वास होतो की ते आपले जे काही आहेत, आपल्याला त्या ईश्वराजवळ आपण पोहोचलेलो आहोत, ईश्वर आपल्याला ते देणार आहे. विवेकानंद सहज विचारतात परमहंसांना की मला ईश्वर प्राप्ती कशी होईल सांगा ना, ईश्वराचा त्या ठिकाणी मला प्राप्त कसं होईल ईश्वर. परमहंस त्याला सहज सांगतात की आपण चला गंगा स्नान करून येऊ. आणि गंगा स्नान करायला निघालेले गंगेपर्यंत पोहोचतात. आणि गंगेत पोहोचल्यानंतर ते म्हणतात की आता एक तुम्ही डुबकी मारा. जशी विवेकानंदांनी त्या ठिकाणी डुबकी मारलेली तशीच त्याचा मुंडकं त्या ठिकाणी धरतात परमहंस आणि खाली दाबून धरतात. थोडा वेळ जातो, बाहेर येतात. म्हणजे कसं काय वाटलं, कशाची आवश्यकता काय वाटली, की हे पाहिजे ते पाहिजे असं काही वाटलं का? नाही म्हणे, फक्त कुणीकडून का होईना श्वास भेटला पाहिजे. म्हणे पुन्हा आणखी एक डुबकी मारा. काही हरकत नाही, पुन्हा डुबकी मारली, पुन्हा जास्त वेळ जरा दाबून धरलं. म्हणे आणखी काय वाटत होतं? नाही म्हणे, आता असं वाटत होतं की काही नसे चाललं तर चालेल, परंतु फक्त एक श्वास भेटावा. पुन्हा तिसऱ्या वेळेस म्हणे आणखी एक मारा. जास्त वेळ पुन्हा दाबून धरलं, पुन्हा विचारलं काय पाहिजे होतं? नाही म्हणे, श्वासच पाहिजे होता, बाकी काहीच नाही पाहिजे. अशा प्रकारची ज्यावेळेस निष्ठा माणसाच्या ठिकाणी निर्माण होईल की आपल्याला फक्त ईश्वर पाहिजे, ईश्वराचं ज्ञान पाहिजे आणि ईश्वराच्याच ठिकाणी आपल्याला जायचं आहे, त्याच वेळेस तो मनुष्य त्या निष्ठेने तयार होत असतो. आणि हे कार्य जे होत असतं ते ज्ञानाने होत असतं, ईश्वराच्या माहितीने होत असतं. ईश्वराच्या ज्ञानाने, ईश्वराच्या जसं आहे तसं ज्ञान ज्यावेळेस माणसाच्या ठिकाणी पोहोचत असतं त्यावेळेस तो माणूस डगमगत नसतो. की त्याच्या ठिकाणी दृढ निश्चय होत असतो की नाही, जो काही आहे तो हा ईश्वर आहे माझा, आणि तो ईश्वरच मला काय असेल ते देणार आहे. कारण त्या ईश्वराने मला ते ज्ञान दिलेलं आहे, माझ्या ठिकाणी ते निर्माण झालेलं आहे. आणि म्हणून त्या ईश्वराच्या ज्ञानाच्या माध्यमातून, ईश्वराच्या भक्तीतून ज्यावेळेस माणसाच्या ठिकाणी ही एक निष्ठा तयार होते. आणि निष्ठा तयार झाल्यानंतर मनुष्य त्या ईश्वराच्या मार्गाने चालण्यासाठी तयार होत असतो. श्रीकृष्ण महाराज सांगतात की नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम मेह विद्यते, की ज्ञानासारखी पवित्र अशी गोष्ट नाही. परंतु ज्ञान कोणतं, की ते ज्ञान ईश्वराचं आहे. की ह्या करता करविता तो ईश्वर आहे हे ज्ञान, त्या परमेश्वराची भक्ती करण्याचं ज्ञान, त्या परमेश्वराच्या परमार्गाचं ज्ञान, त्या परमेश्वराच्या ठिकाणी जाण्याचं मार्ग ज्यावेळेस आपल्याला ते होत असतो. की आपण चतुर्विध साधनाच्या ठिकाणी ज्यावेळेस आपल्याला ज्ञान होत असतं की चतुर्विध साधन कशाला म्हणावं, त्या परमेश्वराच्याकडे जाण्याचा मार्ग कोणता आहे. आपण चतुर्विध साधन म्हणत असतो, परंतु साधन 5 आहेत. स्थान, प्रसाद, भिक्षुक, वासनिक आणि शास्त्र. हे सुद्धा एक साधनाचे शास्त्रसुद्धा. कारण जोपर्यंत आपल्याला शास्त्र नसणार आहे तोपर्यंत आपल्याला बाकीचे ज्ञान होणार नाही आहेत. आणि जोपर्यंत आपल्याला बाकीचं ज्ञान होणार नाही तोपर्यंत आपण ईश्वराकडे जाण्याचा मार्ग निवडू शकत नाही. म्हणून शास्त्रसुद्धा एक 5वं साधन आहे.
ते शास्त्र साधन जे काही आहे ते परमेश्वराच्या भक्ताकडून भेटावं, परमेश्वराच्या ज्ञानाकडून भेटावं आणि त्या ज्ञानाच्या माध्यमातून आपण त्या ईश्वर भक्तीला तयार व्हावं. हा जो सर्व काही प्रपंच आहे तो एवढ्या करता आहे की आपले जे काही आहेत ते सर्व आप्त आहेत, आपल्या जवळचे आहेत, आपल्या ईश्वराचे आहेत. त्यांना ईश्वराचं ज्ञान व्हावं, ईश्वराने त्यांना आपलंसं करावं. कारण माणसाच्या निष्ठा ढळत राहतात, माणसाच्या निष्ठा बदलत राहतात. कुठेतरी माणूस दौलायमान होत असतो, कारण तो परमेश्वराचा जो भक्त असतो तो स्थिर झालेला असतो. परमेश्वराच्या भक्ताला कुठं डगमग्न नसतं. तो त्या ठिकाणी सुनीचे व सुपाकेचं पंडिता समदर्शन, तो कशानेच विचलित होत नाही. तो एक स्थिर बनलेला असतो, तो स्थिर त्या ठिकाणी झालेला असतो की सुखदुःखे समेकृत्वा लाभा लाभो जया जयो, की तो कशानेच बाजूला होत नाही, कशाने तो दुःखी होत नाही, कशाने सुखी होत नाही. कारण त्याच्याजवळ ते ज्ञान असतं ईश्वराचं. कारण त्याला आत्मकल्याण समजलं असतं की देहासाठी नाही परंतु आत्म्यासाठी आपल्याला थांबायचं आहे, आत्म्यासाठी आपल्याला जगायचं आहे. आणि आत्मज्ञान ज्यावेळेस होत असतं तो ईश्वराचा विश्वास त्या ठिकाणी बसलेला असतो की ईश्वरच जो काही आहे तो करता करता ईश्वर आहे. एका गावामध्ये असंच होतं, नवीनच एक लग्न झालेलं आहे आणि लग्न झाल्यानंतर ते जोडपं फिरायला जातं. फिरत फिरत असंच त्या चांगदेवच्या चांगदेवच्या त्या नदीकाठावर पोहोचलेलं आहे. चांगदेवला त्या नदीकाठावर पोहोचल्यावर त्या सहजच मनात येतं की आपण एक काम करू की आपण या नौकेमध्ये बसून नौका विहार करून येऊ. आणि नौका विहार करायला निघाल्यानंतर नौका सुरू झालेली आहे, बसलेले दोघं जण पुढल्या सुखदुःखाच्या जीवनाचा विचार करायला सुरुवात झालेली आहे. बोलणं चालू झालं की आपण जीवनामध्ये असं जगू, आपण असं तयार करू, आपण असं कमवू, तूही नोकरीला आहे मीही नोकरीला आहे, आपण दोघं पैसे कमवू, आपलं घर बांधू स्वतःचं. अशा दोघांच्या गोष्टी जीवनाच्या तयार करण्याचा चालू असतानाच अचानक वातावरण बदलतं आणि हवा सुटायला लागते. खूप मोठा असा हवा येते, वादळ सुटलेलं आहे. यांची नौका जी आहे ती हेलकावे खायला लागते की असं वाटतं की आता ही नौका एखाद्या पलटेल आणि आपण त्या दोन्ही दोघं त्या पाण्यामध्ये बुडून जाऊ, मरून जाऊ. ती नवीनच झालेली नवरीला उठते आणि त्या आपल्या पतीला सांगते की अहो काहीतरी करा, काहीतरी हात कोणाला तरी आवाज द्या, हातपाय हलवा काहीतरी, आपण या जर समजा नाव पलटी झाली तर आपण त्या पाण्यात पडू आणि मरून जाऊ. त्या माणसाला काहीच फरक पडत नाही. तो फक्त एखाद्या घरामध्ये एखाद्या गादीला टेकून बसावा तसा बसलेला आहे, एखाद्या लोडाला टेकून बसावा तसा तो शांत बसलेला आहे. ती विचार करते की असा हा दगडासारखा माणूस असलेला काय कामाचा, की मी एवढी आकांत करते, एवढ्या मोठ्याने ओरडते, एवढ्या मोठ्याने त्यांना सांगते की आपण काही हात हलवले पाहिजे, कोणाला तरी बोलवलं पाहिजे, कोणतरी मदतीला आलं पाहिजे, नाही तर आपण या ठिकाणी मरून जाऊ. आत्ताच जीवनाची सुरुवात झाली आहे आणि आपण इथंच संपायचं का. ते आपल्या पतीला पुन्हा जागा करते, अहो काहीतरी करा. मनातच विचार करते की आपल्या बापाने कोण येड्याच्या तर काही गळ्यात नाही बांधलं आपल्याला, की हा माणूस पागल बिगल तर नाही की आपल्याला आपण एवढ्या मोठ्याने ओरडतोय, आपण एवढं सगळं करतोय, एवढं मोठं संकट आपल्यावर आलेलं आहे आणि हा हालायला सुद्धा तयार नाही आहे. थोडा वेळ जातो, दैवयोगाने त्या ठिकाणी ते वादळ शमतं, वादळ थांबतं. वादळ थांबल्यानंतर त्या कसे तरी करून नाव पुन्हा काठावर येते. त्या मुलीला नवरीला राग आलेला असतो, खूप राग आलेला असतो. पण तिला असं वाटतं की आपण जर याला बोलायला गेलो, आता जर आताच एक संकट त्या ठिकाणी थांबलंय आणि जर आपण याला पुन्हा बोलायला गेलो तर याने ढकलून नाही द्यावं पाण्यात, याला आपण खाली उतरल्यावर पाहते आता याला. आणि मग थोडा वेळ जातो, काठावर येतात, उतरतात, खाली पाय टाकल्याबरोबर ती त्याला म्हणून तुम्हाला काही डोक्याबिक्याचा भाग आहे का नाही, मी एवढ्या मोठ्याने ओरडत होते, एवढ्या मोठ्याने सांगत होते, तुम्हाला हातपाय हलवायला सुद्धा जमत नव्हतं, माणूस आहे का कोण आहे तुम्ही, दगडासारखे आहात. तो आपल्या खिशातला एक चाकू काढतो आणि त्याच्या गळ्याला लावतो, आता सांग म्हणे काय करते. ती विचार करते की ठीक आहे ना, काय हरकत नाही, तुमच्या हाताने मारायला काही मला हरकत नाही आहे आणि तुम्हाला काय घाबरायचं.
आता कोणीच घाबरत नाही, ती गोष्ट वेगळी. पण तुम्हाला काय घाबरायचं? कारण माझ्या बापाने तुमच्या हातावर माझा संकल्प सोडलेला आहे, माझं कन्यादान केलेलं आहे. मारलं तरी तुमच्या हाताने मारायचं, जगायचं तरी ते तुमच्यासोबत जगायचं. तुम्ही काही केलं तरी चालेल. तो आपला तिच्या गळ्याला लावलेला चाकू आपल्या खिशात ठेवतो आणि सांगतो की हाच विचार मी ज्यावेळेस ते वादळ आलं होतं, आपण मरणाच्या दारावर होतो, त्यावेळेस मी हा विचार करतो की जर त्या ईश्वराने जन्माला घातलेला आहे, तो ईश्वर तो काहीही करेल. ईश्वर सुखही देत असेल, दुःखही देत असेल, तर त्या ईश्वराने दिलेलं आहे कसंही असेल तर ते आपल्याला स्वीकार करायला पाहिजे. ही निष्ठा त्या ठिकाणी असते. ही निष्ठा त्या ईश्वराच्या ठिकाणी असलेला विश्वास ज्या ठिकाणी असतो त्यावेळेस ती निष्ठा निर्माण होत असते. की त्या ईश्वराने जन्माला घातलेलं आहे, ईश्वराने आपल्याला तयार केलेलं आहे, ईश्वराने आपल्याला या ठिकाणी आणलेलं आहे, तो ईश्वर आपल्याला कडेला लावणार आहे. कारण आपण सहजच विचार केला तर लक्षात येतं की माणसाला जन्माच्या यायच्या आधी त्याच्या जगण्याची व्यवस्था झालेली असते. ही त्या ईश्वराची करणी आहे की ह्या त्या निष्ठेने तो त्या ठिकाणी उभा राहिलेला असतो की नाही, ईश्वरावर माझा विश्वास आहे, तो ईश्वर मला त्या ठिकाणी जगवणार आहे. ईश्वर मला फक्त या ठिकाणी मला कर्म करायचे आहेत, माझे जे काही कर्म आहेत ते माझ्या ईश्वराने सांगितले म्हणून करायचे आहेत. पण कर्म करत असताना माणसाने फक्त ध्यान ठेवलं पाहिजे की आपण कर्म कोणत्या माध्यमातून करत आहोत आणि कर्म कशा प्रकारचे करत आहोत. चांगले कर्म माणसाच्या ठिकाणी दोन्ही कर्म असतात, संत आणि असंत दोन्ही कर्म त्या ठिकाणी मनुष्य सोबत घेऊन चालत असतो. कर्म एकच असतं परंतु कर्म दोन्ही ठिकाणी चालत असतात. ज्याप्रमाणे सूर्य असते एखादी, सूर्य म्हणजेच कर्मासारखी आहे. कर्म तेच असतं परंतु कर्म माणसाला दोन्हीकडे टाकत असतं. कारण ज्यावेळेस माणसाच्या ठिकाणी कर्म करत असताना ती सूर्य जशी असते की एक कर्म माणसाला संताकडे घेऊन जात असतं आणि एक कर्म माणसाला असंताकडे घेऊन जात असतं. की कर्म ज्यावेळेस माणसाच्या ठिकाणी त्या सूर्यासारखं असतं की जे सूर्य आपल्या एखाद्या हाताच्या जर एखादी धारदार असलेले शस्त्र जे सूर्य आहे ती जर एखाद्या डॉक्टरच्या हातामध्ये पडली तर मेलेला मनुष्यसुद्धा जिवंत करण्याची ताकद त्या हातामध्ये असते. आणि तीच जर सूर्य एखाद्या दरोडेखोराच्या हातात पडली तर नक्कीच ती सूर्य जिवंत माणसाला सुद्धा मारण्याचं कार्य ती करत असते. सूर्य तीच असते, त्यात बदल कुठलाच नसतो. तसं माणसाच्या ठिकाणी असलेले जे काही कर्म आहेत ते कर्म माणसाला बंधनकारक ठरत असतात आणि ते सोडवण्यासाठी सुद्धा तयार होत असतात. त्या कर्माचं आणि अकर्माचं जे काही ज्ञान आहे ते ज्ञान ज्यावेळेस होत असतं त्यावेळेस त्या माणसाच्या ठिकाणी ती कर्म करण्याची जी काही पद्धत असते ती बदललेली असते. आपण सहजच आपल्या भावनेच्या आहारी जाऊन कर्म करत असतो कधी कधी, किंवा आपण आपल्या श्रद्धेच्या पापोटी कर्म करत असतो, परंतु त्याच्यामध्ये जे काही कर्म होत असतात ते अशा प्रकारचे असतात की माणसाला दुःखदायक ठरतात. कारण ते कर्म माणसाला बंधनकारक ठरतात आणि मनुष्य त्या कर्मामध्ये बांधलेला जातो. कर्मानुबंधीने मनुष्य लोके, मनुष्य पहिल्यापासूनच त्या कर्मामध्ये बांधल्या गेलेला आहे. ज्यावेळेस ते निष्काम कर्म ठरतील त्यावेळेस मनुष्य त्यातून सुटत जात असतो. कारण कर्माशिवाय वेगळं होऊ शकत नाही. परंतु ते कर्म करत असताना ते कर्म कशा प्रकारचे करावेत, कर्म करत असताना कशा प्रकारे आपण त्या ठिकाणी त्या कर्माचे नियोजन करावं आणि ते कर्म आपल्याला बंधनकारक न ठरता ते आपल्याला सोडवण्यासाठी उपयोगी येतील अशा प्रकारचे जर कर्म असतील तर नक्कीच ते कर्म माणसाला त्या ठिकाणी सोडवत असतात. की आपण काही भक्ती करत असताना सुद्धा मनामध्ये विचार असतो की नाही आम्ही चांगलंच करतोय, मग काय हरकत नाही. परंतु करत असताना त्याचं ज्ञान नसेल तर नक्कीच ते कर्म माणसाला बंधनकारक ठरत असतात. आपण ईश्वर भक्तीसुद्धा करत असतो किंवा आपल्या अंतःकरणामध्ये असलेला सात्विक भावसुद्धा आपण त्या ईश्वराच्या ठिकाणी, ईश्वराच्या साधकाच्या ठिकाणी, ईश्वराच्या ज्ञानाच्या ठिकाणी, साधकाच्या ठिकाणी आपण आपलं कार्य करण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु ते आपल्याला ज्ञान नसल्यावर मनुष्य त्या ठिकाणी ते कर्मसुद्धा त्या ठिकाणी माणसाला बंधनकारक ठरत असतात. एका गावामध्ये असाच एक साधू येतात आणि विचार करतात की गाव चांगलं दिसतं आहे,
सात्विक लोक दिसतात, धार्मिक दिसतात, धार्मिक त्या ठिकाणी भरपूर लोक आहेत, दानधर्म करतात, आल्या गेल्याची सेवा चांगली करतात, मार्गभजक आहेत, सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. आपण या ठिकाणी तपश्चर्या करायला हरकत नाही. त्या साधूचा असा विचार चालू होतो. त्या देवतेच्या मंदिरामध्ये त्यांनी आपला मुक्काम केलेला आहे आणि दुसऱ्या दिवशी आपला विचार करतात की आता सध्या मार्गशीर्ष महिना चालू आहे, चांगली गोष्ट आहे, आपण या ठिकाणी तपश्चर्या करू. त्यांनी चांगला दिवस पाहिलेला आहे आणि आपल्या तपश्चर्याला सुरुवात केली. पण तपश्चर्या अशा प्रकारची सुरुवात केलेली आहे की एवढी थंडी असताना सुद्धा एका पायावर उभा राहायचं आणि रात्रंदिवस त्या तपश्चर्याला सुरुवात झालेली आहे. एक दिवस जातो, दुसरा दिवस जातो, तिसरा दिवस जातो आणि विचार करतात की या ठिकाणी लोक खरंच चांगली आहेत की आपल्याला तपश्चर्यामध्ये कुठलाच भंग होत नाही आपला. तिसऱ्या दिवशी एक सात्विक असलेला मनुष्य, धार्मिक असलेला मनुष्य त्या मंदिरामध्ये येतो, देवतेचं दर्शन घेतो आणि सहज त्या पायरीवर बसतो आणि त्या साधूकडे पाहतो आणि मनामध्ये विचार येतो की साधू खरंच विरक्त आहेत, खरंच हे परमेश्वराला त्या देवादेवतेला भजतात, यांचं जीवन खरंच चांगलं आहे. आणि सहज पाहता पाहता त्याच्या पायाकडे त्यांचं लक्ष येतं की एका पायावर उभा राहिलेले साधू, कठोर अशी तपश्चर्या चालू आहे त्यांची, आणि तपश्चर्या करत असताना त्यांच्या पायाकडे पाहतो आणि त्यांच्या त्या एका पायावर उभा राहिल्यामुळे त्यांच्या पायाला सूज आलेली आहे. तो आपलं काहीतरी सेवा करण्याचा भाग आपला बनला पाहिजे, आपण त्याची सेवा केली पाहिजे. तो सात्विक भावनेतून उठतो, घरी जातो, खोबऱ्याचं तेल घेतो आणि त्यांची येऊन त्यांच्या पायाला त्या ठिकाणी ते तेल लावतो. साधूंचा विश्वास आणखी वाढतो की नाही, खरंच माणसं इथली आहेत ती चांगली आहेत, खरंच चांगली आहेत, की आपल्या पायाला सूज आली, त्या ठिकाणी आपल्याला होत असलेल्या वेदना या तेलामुळे थोड्याशा थांबल्या, बरं वाटतंय आता जरा थोडंसं. पण त्याचा परिणाम असा उलटा होतो की त्या खोबऱ्याच्या तेलाच्या वासाने तिथं मुंग्या जमा होतात आणि त्याला चावायला लागतात. त्या साधूला त्यांना ते चावायला लागतात. त्यांच्या मनामध्ये सहज विचार होतो की इथली खरंच माणसं दुष्ट दिसत आहेत, याला समजायला पाहिजे होतं की सेवा करतो ठीक आहे, परंतु तेल लावल्यामुळं माझ्या तपश्चर्यामध्ये भंग येतोय, त्या मुंग्या चावायला लागल्या त्यांच्या पायाला. परंतु तपश्चर्या मोडायची नाही आहे. बराच वेळ जातो, थोडा वेळ जातो. एक नास्तिक असलेला, ईश्वर न मानणारा, धर्म न मानणारा एक मनुष्य सहज आपल्या शेतातून एक ऊसाचा तुकडा घेतलेला आहे, खाण घेतलेला आहे आणि खात खात आपल्या त्या देवतेच्या मंदिरावर येऊन तिथं बसतात. आणि बसल्यानंतर त्या पायरीकडे आणि त्या साधूकडे पाहतात आणि म्हणतात हे काय, यांना काही कामच नसतं त्या साधू लोकांना, एवढी मोठी थंडी आहे, झोपायचं असतं आणि बाबा सप्ताह ठेवतात, इथं येऊन बसावं लागतं कामं नसताना, की या साधूंना काही काम नसतं, हे असेच काहीतरी ढोकं करत राहतात, असा तो सहज तो नास्तिक असलेला मनुष्य म्हणतो. आणि तो ऊस खायचा आणि ऊस खात असतानाच त्या उरलेला जो काही चोथा आहे त्याचा रस निघालेला असतो, त्या साधूला फेकून मारायचा. असं बराच वेळ त्याचा चाललेला आहे. सहजच ती खाल्लेला चोथा जो आहे, ती चिवटी जी आहे ती त्याला लागायची साधूला आणि त्याच्या पायाजवळ पडायची. त्याचा परिणाम असा झाला की त्याच्या पायावर, त्या साधूंच्या पायावर चढलेल्या ज्या काही मुंग्या होत्या, त्या साखरेचा जे काही आपलं रस आहे, त्या उरलेला रस गोडपणा असल्यामुळे त्या सगळ्या मुंग्या खाली उतरल्या आणि त्या ऊसाच्या त्या चोथ्याला लागल्या. त्या साधूच्या मनामध्ये खरंच विचार आला की हा माणूस चांगला आहे, ह्याची भावना चांगली नाही, परंतु ह्याने केलं ते कार्य चांगलं आहे. म्हणून आपल्याला कर्म करत असताना किंवा भक्ती करत असताना किंवा ज्ञान घेत असताना ते घेण्याचं ज्ञानसुद्धा असावं लागतं. विधी करत असताना ते ज्ञान असावं लागतं. विधी करत असताना जे काही आपण करत असतो ते करत असताना आपल्याकडून कुठला अविधी घडू नये. कारण माणसाच्या ठिकाणी दोन्ही चालत असतं. कर्म करत असताना ते कर्म करत करत माणूस पुढे जात असतो, परंतु कर्म माणसाच्या ठिकाणी बंधनकारक ठरत असतात आणि माणसाला मुक्त करण्यासाठी सुद्धा बंधनकारक त्या ठिकाणी ठरत असतात. कारण कर्माचं गतीच तशा प्रकारची आहे. माणसाला कर्म समजत नाही, कारण माणसाच्या मनाच्या ठिकाणी जे काही उत्पन्न होत असतं तो माणूस त्या कर्माला तयार होत असतो. आणि माणसाचं मन हे अशा प्रकारचं की संकल्प आणि विकल्प करतं ते मन.
आणि माणसाचं मन कधी बदलेल, कधी ते त्या ठिकाणी बाजूला होईल आणि कधी ते चांगल्यातून वाईटाकडे जाईल सांगता येत नाही. कारण माणसाचं मन म्हणजे एखाद्या लहान लेकरासारखं असतं. माणसाचं मन चांगल्याकडे लवकर जाणार नाही. आपल्या घरामध्ये आपण पाहतो की एखादं लहान लेकरू असतं, आपण त्याला जर एखादा बर्फीचा तुकडा दिला तर ते खाणार नाही, परंतु सहजच खाली पडलेली चप्पल उचलून तोंडात घालीन. सहजच विषय असतो, तो काही वेगळा नसतो. पण ते चप्पल तोंडात घालेल, परंतु बर्फीचा तुकडा घेतला तर खाणार नाही. कारण माणसाचं मन हे वाईटाकडे लवकर चटकन धावत असतं. कारण त्याच्या माझ्या ठिकाणी असलेले जे काही संकल्प आणि विकल्प आहेत, हे संकल्प आणि विकल्प असलेलं जे काही मन आहे ते माणसाला बंधनकारक गोष्टीकडे घेऊन जात असतं. त्या मनाला जे काही आपल्याला नियमित करायचं आहे, मनाला आपल्याला आवरायचं आहे, मनाला ठिकाणी त्या ठिकाणी मनाला नियमित करून आपल्याला आपलं मन त्या ईश्वराच्या भक्तीकडे लावायचं आहे, त्यावेळेस माणसाला ज्ञानाची आवश्यकता पडत असते. कारण श्रीकृष्ण महाराज सुद्धा म्हणतात की चंचल ही मनकृष्ण प्रमाथ ही बलवत दुडान, की माणसाचं जे काही मन आहे ते चंचल आहे, ते थांबत नाही एका ठिकाणी. आपण या ठिकाणी बसलेला असतो, सहज आपण एखाद्या वेळेस मनात येतं की आपल्याला काहीतरी घ्यायचं आहे, लगेच मन त्या ठिकाणी जाऊन परत येतं. कारण माणसाच्या मनाच्या ठिकाणी विकल्प आणि संकल्प त्या ठिकाणी चालू असतात. ज्यावेळेस माणसाचं चित्त त्या ठिकाणी स्थिर होत असतं, त्याला चित्त स्थिर करण्याचं फक्त एकच मार्ग, तो म्हणजे त्या ईश्वराची भक्ती, ईश्वराचं ज्ञान आणि ईश्वराने दिलेलं जे काही आपल्याला साधन आहे, त्या साधनाच्या ठिकाणी मनुष्य ज्यावेळेस आपलं मन लावत असतो त्यावेळेस माणसाचं मन स्थिर होत असतं. आणि ज्या माणसाचं मन त्या ठिकाणी स्थिर झालेलं असतं, ते सक्षम झालेलं असतं की मी माझं रक्षण करू शकतो, मी माझ्या परिवाराचं रक्षण करू शकतो. कारण त्याच्या ठिकाणी आत्मविश्वास निर्माण झालेला असतो. माणसाचा आत्मविश्वास ज्यावेळेस काम करत असतो त्यावेळेस त्या मनाच्या ठिकाणी तो स्थिर झालेला असतो. कारण चंचल मनामध्ये माणसाच्या चालू असतं की आपण असं केलं तर असं होईल का, असं केलं असत, कारण तो आत्मविश्वास गमावलेला असतो. कारण माणसाचा आत्मविश्वास ज्या ठिकाणी थांबतो त्या ठिकाणी मनुष्य चंचल झालेला असतो, मनुष्य त्या ठिकाणी कमकुवत झालेला असतो. त्या माणसाला सबल करण्याचं कार्य ते त्या परमेश्वराची भक्ती, त्या परमेश्वराचं ज्ञान करत असतं. कारण तो त्या ठिकाणी ईश्वराला समर्पित झालेला असतो. जे काही आहे तो ईश्वर करेल, मी फक्त या ठिकाणी आलेलो आहे, ते फक्त त्या ईश्वराने सांगितलेलं म्हणून, त्या निमित्त म्हणून आलेलो आहे. या ठिकाणी मी त्या ईश्वराच्या आज्ञेने या ठिकाणी जगत आहे. आणि ज्यावेळेस माणूस दुविधामय स्थितीमध्ये सापडतो की हे करू का ते करू, की आपल्याला कोरोनाचे लक्षणं दिसत आहेत, आपण त्या ठिकाणी खाजगी दवाखान्यात जावं तर पैसे जास्त लागत आहेत, आणि जर खाजगी दवाखाना सरकारी दवाखान्यात जावं तर लवकर उपचार होत नाहीत, करायचं काय? हे माणसाचं मनाचं ठिकाणी होत असलेली चंचलता असते. पण ज्यावेळेस त्या ठिकाणी माणूस ठाम होत असतो की नाही आपल्याला कोरोना झालेला आहे, ठीक आहे, परंतु आपण आपली काळजी घेऊन आपण आपलं योग्य वेळी ठिकाणी आपण चांगले होऊ शकतो, त्या माणसाच्या ठिकाणी ती स्थिरता असते. कारण माणसाच्या ठिकाणी ते ज्ञान असतं की नाही मी कुठंतरी चांगल्या मार्गाने जात आहो. आणि हे आत्मविश्वास जो आहे तो त्या ईश्वराच्या ठिकाणी होत असतो, ईश्वराच्या ज्ञानाने होत असतो, ईश्वराच्या भक्तीने होत असतो. आणि ज्या माणसाचे आत्मविश्वास चांगला असतो त्या माणसाचं बुद्धीसुद्धा कार्य चांगलं करत असते. हे सर्व गोष्टी एकामेकामध्ये आहेत. कारण माणसाला ज्ञान सुदृढ करत असतं. आणि परमेश्वराची भक्ती जी आहे, परमेश्वराचं ज्ञान हे माणसाला पोषण करत असतं, शोषण करणार नसतं. त्याच्यामुळं त्या ठिकाणी ते माणसाला बलवान करत असतं. कारण ज्यावेळेस मनुष्य त्याच्यापासून बाजूला होत असतो, आपल्या मोहापासून बाजूला होत असतो, आपल्या आत्मीयतेपासून बाजूला होत असतो, त्यावेळेस त्याच्या ठिकाणी ती एक हिंमत आलेली असते, एक ताकद आलेली असते की माझ्या पाठीमागं माझा ईश्वर आहे, माझा ईश्वर माझा काही काळजी असेल ते करणार आहे.
मी ज्या ठिकाणी उभा आहे तो ईश्वर माझ्या ठिकाणी आहे, माझ्यासोबत आहे. हा विश्वास ज्या ठिकाणी येतो त्या ठिकाणी विश्वासाला महत्त्व असतं. कारण तो कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सा समर्थ असलेला परमेश्वर तो काहीही करू शकतो हे त्याला माहीत असतं. की तो परमेश्वर होण्यासारखा आहे ते सुद्धा करू शकतो, जे करू शकत नाही ते सुद्धा करू शकतो. हा विश्वास ज्यावेळेस माणसाच्या ठिकाणी निर्माण होत असतो, अंधविश्वास नाही परंतु विश्वास त्या ठिकाणी आहे, निष्ठा तशी आहे. ती निष्ठा त्या ठिकाणी माणसाला जगवत असते, माणसाला आपलंसं करत असते. आणि ज्याचा ठिकाणी त्या परमेश्वराच्या ठिकाणी जी विश्वास आहे त्या परमेश्वराचं, की तो परमेश्वर प्रत्येक ठिकाणी त्या जीवाला विचार करतो की ह्याचा आधार ज्या ठिकाणी संपल त्या ठिकाणी मी तिथं उभा राहील. कारण स्वामी म्हणतात की आम्ही अनाथाचे नाथ होऊ परंतु जीवाने अनाथ व्हायला पाहिजे. आम्ही त्याचं रक्षण करू परंतु त्यांनी आमचा आधार घेतला पाहिजे. आणि म्हणून स्वामी प्रत्येक वेळेस म्हणतात की आम्हाला ज्यावेळेस तो समर्पित होईल की अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनापरी उपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेम मोहाम्यम, की तो परमेश्वर ज्याचा योगक्षेम आहे तो जो वाहतो तो त्या कोणाचे वाहतो की जो अनन्यश्चिंत त्या ठिकाणी त्या परमेश्वराला समर्पित झालेला आहे. अनन्य भावाने ज्या ठिकाणी त्याला कुठलाही किंतु परंतु मनामध्ये नाही आहे, की जो काही आहे तो ईश्वर आहे, तो ईश्वर माझा करणार आहे. हा भाव ज्याच्या ठिकाणी निर्माण होत असतो त्यावेळेस तो त्या परमेश्वराला समर्पित झालेला असतो आणि परमेश्वर त्याचा सर्व काही वाहत असतो. आपण त्या परमेश्वराच्या जे काही वचनं आहेत, त्या परमेश्वराचे जे काही श्लोक आहेत, की गीता ज्यावेळेस आपण पाहतो त्यासुद्धा तो परमेश्वरसुद्धा सांगतात की सर्व धर्मान् परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहम त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. त्या श्रीकृष्ण महाराजांनी सुद्धा हेच सांगितलं आणि स्वामीसुद्धा हेच सांगतात की येतं शरण आली काही मरण असे, की आम्हाला शरण आल्यानंतर पुन्हा मरण नाही आहे. की मला एकट्याला शरण आहे. श्रीकृष्ण महाराज सांगतात की सर्व धर्माचा त्याग करून मला एकट्याला शरण आहे. माणसाने गीतासुद्धा समजून घेतलेली नाही व्यवस्थित. आणि गीतेमध्ये समजून सांगत असताना श्रीकृष्ण महाराजांनी एकच सांगितलेलं आहे की तुम्ही फक्त मला एकट्याला शरण या. आमचे स्वामीसुद्धा काही वेगळं सांगत नाही. स्वामीसुद्धा हे सांगतात की सर्व सोडून ज्यावेळेस तुम्ही मला शरण याल तर तुम्हाला मरण नाही आहे. की ज्यावेळेस तो ससा त्या ठिकाणी पोहोचतो, ससा त्या परमेश्वराकडे पाहतो, आशाळभूत नजरेने पाहत असतो की आपल्याला कुठंतरी आधार भेटला पाहिजे, आपल्याला वाचवणारा भेटला पाहिजे, आपल्याला कुठंतरी तारणारा भेटला पाहिजे. स्वामी सहजच आपली मांडी उचलतात आणि तो त्याच्या मांडीखाली लपतो की इथं आपल्याला शरण भेटू शकते, आपण इथं जगू शकतो. कारण माणसाला जगण्यासाठी आपण पाहतो की आज प्रत्येकजण जगण्यासाठी धडपड करतो आहे. कोणाला मरायची अशी इच्छा नाही आहे, प्रत्येकजण जगण्यासाठी विचार करतो आहे. आणि म्हणून माणसाला या युगामध्ये आपण पाहतो की या वर्षामध्ये बऱ्याचशा लोकांना आपल्या आत्मज्ञानाचं सुद्धा कल्याण त्या ठिकाणी ज्ञान झालेलं आहे की नाही. ज्या ठिकाणी सगळं विज्ञान थांबतं, सगळं थांबतं, त्यावेळेस तिथं धर्म चालू होतो आणि तिथंच ईश्वरच आपल्याला आठवला पाहिजे. कारण आपण प्रत्येक ठिकाणी पाहतो की डॉक्टरसुद्धा सांगतात की आम्ही आमचे सर्व प्रयत्न करतो परंतु त्याला अजून लस निघालेली नाही आहे, म्हणून तो वाचलं तर ईश्वराचं जातात ते काय असेल ते असेल. कारण आम्ही सर्व ते व्हेंटिलेटर लावलं, आम्ही त्या ठिकाणी सर्व लावलं, त्यांना ऑक्सिजन लावलं आहे, परंतु आता कारण त्यांचं हृदय जे आहे ते फक्त 10% काम करतं आहे. जर काही चमत्कार झाला आणि ईश्वराने वाचवलं तर वाचतील. माणूस फक्त जगण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करतो आहे. आणि या वर्षामध्ये माणसाला लक्षात आलेलं आहे की आपण कशात नसताना सुद्धा जगू शकतो, थोडक्यात सुद्धा जीवन जगता येतं माणसाला.
की आपण जीवन जगत असताना एवढ्या गोष्टी वाढवून ठेवत असतो की आपल्याला त्यातून निघता माणसाला कुठेतरी गुंतल्यासारखं होतं की आपण निघण्यासाठी प्रयत्न करतो पण निघत नाही. ती माकड पकडण्याची जी काही पद्धत आहे तुम्हाला माहीत असेल ती. एक भांडं असतं छोटंसं, त्याचं तोंड असतं, फक्त हात जाईल एवढंच तोंड असतं त्याचं. असा हात जाईल एवढंच तोंड असतं त्याचं. आणि त्याच्यामध्ये त्या शेंगा टाकलेल्या असतात. ते वानर जे माकड आहे ते तिथं उड्या मारत येतं आणि ज्यावेळेस ते हात आतमध्ये घालतं त्यातल्या शेंगा धरतं आणि शेंगा घेतल्यानंतर ते आपलं हात वर काढायला प्रयत्न करतं, परंतु हातामध्ये शेंगा असतात, ते सोडायचं त्याला हात अडकून जातो त्याचा. तो काढायचा प्रयत्न करतो परंतु शेंगा सोडल्यानंतर त्याचा हात निघणार आहे पण तो सोडायचा प्रयत्न करत नाही, कारण शेंगा सोडत नाही तो. तसं मनुष्य सर्व गोष्टी वाढवून ठेवतो आणि नंतर सोडायचा प्रयत्न करतो, सुटत नाही. परंतु या वर्षामध्ये माणसाला समजलेलं आहे की आपण थोडक्यातसुद्धा जीवन जगू शकतो. खूप थोडा माणसाचं आयुष्य आहे, कुठंतरी माणूस त्या ठिकाणी थोड्या याच्यामध्ये सुद्धा जीवन जगू शकतो. एका 4 खोलीच्या भिंतीच्या खोलीमध्ये सुद्धा मनुष्य 6 महिने राहू शकतो व्यवस्थित. जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा जगू शकतो आपण. की हे आजार ज्यावेळेस येतात त्यावेळेस माणसाला आपल्या आत्म्याचं आठवण करून देत असतात की हे सर्व जे काही धावण्याचा जो काही शर्यत चालू आहे ते धावणं कुठंतरी थांबलं पाहिजे. आणि माणसाला थांबण्याची वेळ समजते, त्याचा अपघात होत नसतो. की संसार तर चालूच राहणार आहे, आपण असतानाही चालू नसतानाही होता आणि असतानाही होणारच आहे आणि आपण पुढे नसतानाही होणारच आहे. परंतु संसार कुठंतरी थांबायचं आहे, कुठंतरी आपल्याला थांबता आलं पाहिजे, कारण थांबल्याशिवाय पर्याय नाही आहे. थांबतं ज्यावेळेस माणसाला थांबायची वेळ समजते त्यावेळेस मनुष्य कुठंतरी आपल्या स्वतःला वाचवत असतो. की जे काही आहे ते मी जीवन जगण्यासाठी जगतोय, याच्यासाठी केलं पाहिजे, त्याच्यासाठी केलं पाहिजे, हे जीवन ज्यावेळेस माणूस जगत असतो त्यावेळेस स्वतःला विसरलेला असतो. या काही गोष्टीमुळे माणसाला लक्षात येतं की आपण थांबलं पाहिजे. आपण स्वतःच्या आत्मकल्याणाचा मार्ग जो काय आहे, आपलं स्वतःचं कल्याण करण्याचा जो काही मार्ग आहे, आपण आज पाहतो की प्रत्येकजण आपलं स्वतःचं पाहतो आहे. की कोणाकोणासाठी कोणी जागा द्यायला सुद्धा तयार नाही आहे. ते एवढ्या करताच की माणसाला आपलं स्वतःचं ज्ञान व्हायला पाहिजे. की आपण आपल्या आत्मकल्याणाचा, आपलं स्वतःचं जे काही कल्याण आहे ते ज्यावेळेस आपल्याला समजेल, ज्यावेळेस आपल्याला त्याचं ज्ञान होईल त्यावेळेस आपण नक्कीच त्या ईश्वरापर्यंत पोहोचू आणि तो ईश्वर आपल्याला सुद्धा पदरात घेईल. हे ज्ञान ज्यावेळेस माणसाला होत असतं त्यावेळेस त्या ज्ञानाची फलश्रुती त्या ठिकाणी उभी राहत असते. आणि अशा प्रकारची जी काही सोहळे त्या ठिकाणी घेण्याचा जो काही मानस आहे त्या संतांचा, की जड बुडते हे जण देखवे ना डोळा म्हणून करवाळा येतो असे, की आपण तर आपलं आत्मकल्याण झालं परंतु सर्वांचं व्हावं की जण बुडतंय ते कुठंतरी आपण हात देण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. आणि या जळगाव जिल्ह्यामध्ये तरी मी असं म्हणेन की या सांगवी गावातील जी काही सद्भक्त मंडळी आहे किंवा जी काही जाणती मंडळी आहे, की कारण मार्गभजक आहेत, यांनी धर्म जोपासलेला आहे, धर्म सांभाळलेला आहे. कुठेतरी धर्माला ग्लानी येताना दिसते, परंतु अशा गावाकडे पाहिल्यानंतर लक्षात येतं की नाही, धर्म कुठेतरी जागा आहे अजून, कुठेतरी धर्म जगतोय अजून. कारण नवीन आलेली पिढी कुठेतरी उपदेश घेण्याला नाही म्हणते. कुठेतरी त्यांना ते पटत नाही की नाही बाबा ते फक्त आमच्या परंपरेने चालत आलंय म्हणून करायचंय. कुठेतरी ग्लानी आल्यासारखं वाटते. परंतु अशा गावाकडे पाहिल्यानंतर लक्षात येतं की नाही, ही माणसं फक्त धर्मासाठी जगतात, धर्म त्यांनी जगवलेला आहे, धर्म त्यांच्यासाठी आहे आणि धर्म त्याच्यामुळेच टिकलेला आहे असं कुठेतरी माणसाला मनाला वाटत राहतं. बाबांनी गेल्या कित्येक वर्षापासून ह्या गोष्टीचा वसा घेतलेला आहे की सर्वांना त्या परमेश्वराचं ज्ञान व्हावं, त्या परमेश्वराला ज्ञान भेटतं, परमेश्वराची भक्ती करावी, परमेश्वराने त्यांना दाय पसावे त्या ठिकाणी देत राहावं, की आपल्या जीवनाचं कल्याण त्या ठिकाणी व्हावं, अशी त्या बाबांची तळमळ आहे.
आपण सर्व त्याला साथ देतात, आपण सर्व त्या ठिकाणी धन्यवाद देण्यासाठी पात्र आहात. असंच हा सोहळा अखंडपणे चालू राहावा अशी त्या प्रभू श्री दत्तात्रय प्रभूंच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या लांबलेल्या शब्दांना विराम देतो.